नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धर्मादाय आयुक्तालय भरती यांनी आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी एक घोषणापत्र प्रसिद्ध केलेलं आहे. या घोषणापत्रामध्ये काय आहे, त्याचप्रमाणे 9/9/2025 रोजी जी वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजेच स्टेनोग्राफर, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी जी लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात आली होती, त्याची आता अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या अंतिम निवड यादीत प्रसिद्ध करण्यात आलेली ती PDF तुम्हाला कोठे पाहावयास मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणाला बोलवण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे, केव्हा आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार, त्याचप्रमाणे आता वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा मित्रांनो, घोषणापत्रामध्ये असं सांगितलं आहे की विधी सहाय्यक, निरीक्षक आणि लिपिक या पदांसाठी ज्या काही लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती, त्याची आता अंतिम निकाल यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की सदर निवडणुकीच्या यादीत नमूद उमेदवाराला कागद पडताळणीकरिता त्याच्या वैयक्तिक ईमेलद्वारे स्वतंत्रप्रमाणे कळवण्यात येणार आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना जो काही ईमेल ID दिलेला असेल त्यावर तुम्हाला एक मेल येणार आहे. त्या मेलमध्ये काय असणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आणायचे आहेत, कधी यायचं आहे, कुठे यायचं आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अजून इथे सांगितलं आहे की सदर निवड यादीमध्ये समाविष्ट केलेले नाव त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाईल असा अर्थ होत नाही. म्हणजे जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं जर काही डॉक्युमेंट चुकीचं असेल तर तुम्हाला बादसुद्धा केलं जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सिनियर क्लर्कमध्ये अशी PDF आहे. एवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचप्रमाणे इतरही पदांच्या जर तुम्हाला PDF पाहायच्या असतील तर त्या तुम्हाला कोठे पाहावयास मिळणार आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर बघा मित्रांनो, येथे आल्यानंतर आपण धर्मादाय निकाल जाहीर अशा वेगवेगळ्या 4 पदांचे 4 वेगवेगळ्या PDF अपलोड केलेले आहे. त्यामध्ये आपण इन्स्पेक्टर, त्याचप्रमाणे सिनियर क्लर्क, स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड अशा 4 पदांचे PDF जाहीर केलेले आहेत. तुम्ही ज्याही पदांसाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाची PDF ओपन करून तुम्ही इथं PDF आपलं नाव आहे का हे पाहून घ्या. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तुमचं नाव, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या पदांसाठी अर्ज केला होता आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत. आपल्याला नक्कीच कळेल की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं कोणकोणत्या जिल्ह्यामधून सिलेक्शन झालेलं आहे. तर बघा, आता ही स्टेनोग्राफर लोअर ग्रेडची PDF आहे. यामध्ये काय आहे तर यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, ॲप्लिकंट नेम, त्याच्यानंतर जेंडर, डिसेबिलिटी आहे का, किंवा त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंग 100 WPM मराठी टायपिंग आहे का त्यांच्याकडे, आणि रिमार्क असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये मार्क त्यांचे सांगितलेले नाही आहेत. परंतु जर आपण बघितलं तर सिनियर क्लर्कमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये काय आहे, यामध्ये ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, त्याच्यानंतर रोल नंबर आहे, तुमचं पूर्ण नाव आहे, त्याच्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ काय आहे तुमची, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कास्टमध्ये अप्लाय केलं होतं, तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क मिळाले होते. म्हणजे आता इथे आपल्याला कळेल की कोणकोणत्या पदाचा किती कट ऑफ लागलेला आहे. त्याचप्रमाणे रिमार्क म्हणजे जो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथं बघितलं तर हा विद्यार्थी आहे, ही विद्यार्थिनी आहे प्रज्ञा, ठीक आहे. तिचं शेड्यूल कास्टमध्ये तिने अर्ज केला होता, परंतु तिचं ओपन LDS म्हणजेच ओपन लेडीजमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे. आता तुम्हाला तर हे माहीतच असेल की जर आपण ओपनला जेवढे मार्क पाहिजे तेवढे जर आपण क्वालिफाय केले तर आपलं सिलेक्शन हे कास्टमधून न होता ओपनमधून होतं आणि आपल्या कास्टमधील इतर लोकांना ती संधी दिली जाते. त्याचप्रमाणे आता तुम्ही शेवटला बघितलं तर इथं NTCला 160 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. परंतु तुम्ही हेही चेक करा की याचं दिव्यांग कोट्यामधून सिलेक्शन झालेलं आहे. नाही तर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला यांच्यापेक्षा जास्ती मार्क होते परंतु आमचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हेही लक्षात घ्या की त्यांचं ओपनमध्ये PT, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स कोटा, एक्स सर्व्हिसमॅन, अपंग यांच्यातमधून सिलेक्शन झालेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हा कमी लागलेला असतो. परंतु आपण ज्या काही कट ऑफबद्दल व्हिडिओ सांगितला होता की एवढ्याचं कट ऑफ लागणार, त्याच अंदाजानुसार आपला हा कट ऑफ ॲक्युरेट तेवढाच लागलेला आहे.
आता पुढील अपडेट म्हणजे जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, त्याचप्रमाणे कोणकोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणार आहेत, हे सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना एक हार्दिक अभिनंदन. आणि ज्याही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी खचून जायचं नाही, कारण की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की 75,000 पदांची मेगा भरती निघणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करत राहायचा आहे. 2026मध्ये नक्कीच आपल्याला एक पोस्ट नक्कीच मिळवायची आहे. त्यासाठी तुम्ही झटत राहा, अभ्यास करत राहा, तुम्हाला नक्कीच एक पोस्ट मिळणार म्हणजे मिळणारच. त्याचप्रमाणे परत सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की आपण स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल, त्याचप्रमाणे आपण करंट अफेअरबाबत जे जे काही माहिती असतात ते आपण येथे अपलोड करत असतो. त्याचा तुम्हाला येणाऱ्या पदभरतीमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.